अ, सर्वांना नमस्कार. आजच्या समृद्धी शक्तिपथाच्या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. तर सर्वांचं स्वागत आहे. आता बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल की काय आहे हे सगळं, काय आहे, आणि माझ्यावर ट्रस्ट करून पैसे तर भरले आहेत 555 रुपये, पण नक्की आहे काय, काय नाही, कोणाला काही माहिती नसतं. तर थोडंसं क्लिअर करतो. ऍक्च्युली आजचा वेबिनार घ्यायचा त्याची गरजही नाही, सरळ तुमचं मेडिटेशन घेतलं तरी चालत असतं. आता समृद्धी शक्तिपात काय आहे बघा. ऑलरेडी मनी रेकी ग्रँड मास्टर आहे. तर जे ग्रँड मास्टर असतात त्यांच्याकडे काही सिम्बॉल्स असतात, तर ते काय करतात, समजून घ्या अगोदर. उद्या काय आहे, गुढीपाडवा आहे. तर हे समृद्धी शक्तिपात वर्षातून 3 वेळेस होत असतात. गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळी. आता या 3 दिवशीच का होत असतात, कारण या 3 दिवसामध्ये ब्रह्मांडामध्ये नक्षत्राची मांडणी एकदम वेगळी झालेली असते. तर आता समजा उद्या गुढीपाडवा आहे, उद्या सूर्य काय करेल, त्याच्या नवीन परिक्रमेला काय करणार आहे, सुरुवात करणार आहे, बरोबर. चंद्रामुळे काय होईल, उद्याची जी चंद्राची स्थिती आहे, तर आपलं मन रिसेप्टिव्ह मोडवर आहे, तर शांत असतं. ओके. अजून काय होतं, ओके, बघा त्या दिवसातून जीही म्हणजे ब्रह्मांडामध्ये जसे नक्षत्राची रचना बनते, मांडणी बनते, त्या दिवसाची एनर्जी खूप हाय असते. ओके, खूप उच्च लेवलची ती मांडणी असते. आणि त्या दिवशी आपण जेही विचार करतो, भावना करतो, जे संकल्प करतो, इंटेन्शन, ते खूप जलद गतीने पूर्ण होत असतात. म्हणून ही जे खास दिवस असतात, कारण बघा, गुढीपाडवा दरवर्षी त्याच दिवशी येतो का, दसरा दिवाळी जसं क्रिसमस येतो 25 डिसेंबरला, नाही. काहीतरी खास नक्षत्राची मांडणी होते आणि त्याच्यानंतरून तो दिवस खास असतो. ओके. तर काय असतं बघा, उद्या जेव्हा शक्तिपात असेल, शक्तिपात म्हणजे मी तुमचं मेडिटेशन घेणार आहे. ओके, खूप सुंदर मेडिटेशन असतं. त्याच्यातच मी तुम्हाला काय करणार आहे, तुमच्या आता बघा, मी तुम्हाला लेवल 1चे बरेचसे स्टुडंट लेवल 1चे आहे, रेकी त्यांना नवीन नाही आहे. मी तुम्हाला 7 चक्राचं सगळं शिकवलं आहे. तर बघा, रूट चक्र, मणिपूर चक्र आणि आपलं स्वाधिष्ठान चक्र आपले भौतिक जीवनाचे चक्र आहेत. त्याच्यावर काम केलं जातं, त्याला ब्लेसिंग दिले जातात, त्याच्यावर काही सिम्बॉल टाकले जातात. एकंदरीत तुमचं ते अन्न वस्त्र निवाऱ्याचं चक्र छान डेव्हलप होतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, मी लेवल 1ला काय सांगितलं होतं, डोळे झाकून विश्वास ठेवायचा. ओके. आपण सरेंडर भावनेने काही केलं तर छान रिसेप्टिव्ह होतं. तर आजही मी शक्य असेल तर एक मेडिटेशन घेईल, पण आज कुठलं अटेंडमेंट नाही करणार. उद्या समृद्धीचं असेल. ओके. तेवढंही इनफ आहे. पण आजचं सेशन कशासाठी घेतलं आहे, आता तुम्हाला माहिती आहे. मी लेवल 1ला तुम्हाला किती फ्रीमध्ये काय काय देऊन टाकतो, झिबू सिम्बॉल आहे, परत पेंड्युलम डाउजिंग शिकवतो की नाही. बोललो की आता समृद्धीच्या ऊर्जा तुम्ही घेणारच आहे, तर काही तुम्हाला मी मनी रिच्युअल्स देखील शिकवतो. कारण बघा, बरेचशा लोकांनी पैसे भरले आहेत, तर पैसे होते म्हणून भरले का, जास्ती झाले नाही. काही ना काही प्रॉब्लेम असेल ना, बिझनेसमध्ये लॉस असेल, घरात पैशाचा प्रॉब्लेम असेल, पहिल्यासारखं येत नाही, असं असेल की नाही, मला सांगा बरं. काही ना काही प्रॉब्लेम आहेत, कुठे ना कुठे ब्लॉकेजेस वाटत आहेत, म्हणून तुम्ही पैसे भरले, ऍग्री. आता मी तुम्हाला काय सांगणार आहे, काही मनी रिच्युअल सांगणार आहे, ऑप्शनल आहे. ओके. केलं तर छान आहे, त्याचं नुकसान तर काही होणार नाही, पण करून बघायचं. ओके. तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग तर भेटेल आणि जेही दाखवेल त्याची तुम्हाला मी पीडीएफ देखील पाठवेल. ओके. फक्त तुम्ही बघा मी काय एक्सप्लेन करत आहे ते बघायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, शक्य असेल हा, सगळं ऑप्शनल आहे. उद्याचा शक्तिपात देखील इनफ आहे, पण करा. खूप सुंदर आहे. आता मी तुम्हाला एक एक गोष्ट शिकवणार आहे. 1 मिनिट हा. आता सर्वात अगोदर फाईल मला ओपन करू द्या. आपण साऊंड बंद करूया. ओके. आता बघा, तुम्हाला एक फाईल पाठवेल मी. हा, हे जे 2 पानाचं पीडीएफ आहे, हा जो आहे ना, याला बोलतात मिडा स्टार. हा सिम्बॉल आहे ना, जसे रेकीचे सिम्बॉल आहेत, हे मनी रेकीचे सिम्बॉल आहे. मिडा स्टार, मिडास म्हणजे काय माहिती, राजा मिडास हात लावेल सोनं करतो, ती स्टोरी ऐकली ना. मिडा स्टारचा सिम्बॉल आहे. ओके. आणि हा हे सिम्बॉल आहेत, हे मनी रेकीचे सिम्बॉल आहेत. बघा, डॉलर आहे, रुपीज आहे. जसे रेकीचे सिम्बॉल असतात, हे मनी रेकीचे आहेत. हे बघा, हा मॅनिफेस्टेशनचा सिम्बॉल आहे, हेल्थचा आहे, हा आपला तुम्हाला मी जो प्रॉस्पेरिटीचा जिबू सिम्बॉल शिकवला त्याचा आहे, आणि हा लवचा आहे. तर समृद्धी पैशाची पाहिजे,
आरोग्याची पाहिजे आणि नात्यामध्ये प्रेमाची देखील आपल्याला समृद्धी पाहिजे. आता तुम्हाला हे 2 पानाचं कलर PDF ची प्रिंट आउट काढायची आहे. ओके, शक्य असेल तर. पण खूप छान काम करतो. मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. हे तुम्हाला प्रिंट आउट काढायचं आहे आणि त्याचं काय करायचंय, त्याचं तुम्हाला खूप छान तुम्ही एक काढलं तर तुम्ही 7, 8, 10 कार्ड बनवून घ्या. जास्त बनवले तेवढे चांगले. हे बघा, शिट, आता तुम्हाला दाखवू मी कसं. माझं लाईट येतोय. थांबा, आता नीट दिसेल. ही मिडा स्टार आहे आणि याच्या मागे ही लाईन खाली आणि इकडे असे ते पुढचे सिम्बॉल आहे. ओके, मी तुम्हाला दुसरी प्रिंट दाखवतो. याला काय करायचं, लॅमिनेशन करायचं. ओके, हे किती छान काम करतं तुम्हाला माहिती आहे का? जसं तुम्ही हातात क्रिस्टल्स घालतात त्या पद्धतीने याला बनवून तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या पाकिटमध्ये ठेवा. पैशाची कमी होणार नाही. तुम्ही तुमच्या किचन मध्ये ठेवा. धनधान्याची किचन मध्ये कधी कमी होणार नाही. हे तुम्हाला नीट दिसत नसेल, मी तुम्हाला ना थोडस याच्यामध्ये दाखवतो. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट, आपण याच्यात बघूया. Yes. Okay. हे बघा, त्याचा प्रिंट आउट काढायची आणि दोघी बाजूने त्याला लॅमिनेट करायचं. ओके, मागे हे बघा, ही पुढची साईड येईल त्याची आणि मागची साईड मिडा स्टारची ही लाल लाईन आहे ना, रेड लाईन, ती खाली यायला पाहिजे. सिम्बॉल असा दिसतो. ओके, रेड लाईन वरती नाही जायला पाहिजे. आणि हे असे. तर बघा, हे कार्ड खूप सुंदर काम करतात. तुम्हाला जर मला दिलेली फी 555 रुपये वसूल करायची असेल, लक्षात घ्या, हे एक कार्ड मी किती नाही, मी 555 रुपयालाच विकतो. हे कार्ड खूप सुंदर काम करतं. सहसा मी सेल करत नाही, कारण मी कोणी माझ्याकडून क्रिस्टलचं ब्रेसलेट वगैरे घेतलं त्याच्याबरोबर मी त्यांना फ्री देऊन टाकतो. कारण मला नाही आवडत. असतात माझ्याकडे असे खूप सगळे आहेत. हे बघा, खूप सगळे आहेत. कोणी व्हिजिटला आला ऑफिसमध्ये, कुणाला काही दिलं तर मी एक एक देतो, तर त्यांच्या जीवनात छान रिझल्ट येतो. तुम्हाला काय करायचं आहे, असे 10-15 बनवून घ्या आणि तुम्ही कुणाला सेल करू शकता. तर आमचे एक स्टुडंट आहेत, 2-3 स्टुडंट आहेत, एक एक कार्ड 500-500 रुपयाला विकून त्यांचे मागे दिवाळीला एक शक्तिपात घेतला होता, समृद्धी शक्तिपात, तेव्हा बनवून त्यांनी असे 25 कार्ड विकले होते 500-500 रुपयाने. तर मला भरलेले पैसे तेव्हा, तर त्यांनी फी पण नव्हती घेतली. जे डोनेशन द्यायचं ते द्यावं. तर ह्या पद्धतीने तुम्ही याला सेल करू शकता. जसं क्रिस्टल आहे, मनी मॅग्नेटचं क्रिस्टल आहे पैशाचं, त्याच पद्धतीने याला तुम्ही पाकिटात ठेवलं, पर्समध्ये ठेवलं, तरी तुम्ही कुणाला सेलही करू शकता. खूप सुंदर आहे. तर त्याचं PDF काढायचं आहे आणि तुमच्या जवळही ठेवा, घरामध्ये किचनमध्ये ठेवा. धनधान्याची कमी होणार नाही. पर्समध्ये ठेवा, पैशाची कमी होणार नाही. आता हे बनवण्याबद्दल कुणाला काही क्वेश्चन आन्सर असतील तर आपण एक एक टॉपिक नुसार घेऊया. ओके, याच्या रिलेटेडच काही प्रश्न असतील तर विचारा कुणाला. ओके, तुम्ही खूप छान काम करते. अगदी कुणाला तुम्ही गिफ्ट म्हणूनही देऊ शकता. तुम्ही असं प्रिंट आउट काढताना आता एका पेजवर 9 आहे तर 9 बनवूनच घ्या आणि ऍज अ गिफ्ट मित्राला द्या, भावाला द्या, बहिणीला द्या, मावशीला द्या. रिझल्ट बघा. आणि लक्षात घ्या, तुम्ही सगळे रेकी हिलर आहे. तुम्ही सगळ्यांनी जसं इंटेन्शन देणार तसं ते काम करत असतं. ओके, हा, सीमा मॅम बोला. याला म्हणायचं काय, तुम्ही हे आम्हाला शिकवलं होतं का सर? काय हे कार्ड दाखवलं नव्हतं आम्हाला? तुम्हाला हा विषय वेगळा आहे. हा मास्टर लेवलचा विषय नाही आहे. हा मनी रेखेचा विषय आहे. अच्छा, हा म्हणूनच मी संपूर्णपणे, म्हटलं. हा बरं, संपूर्ण वेगळा विषय. ओके, ह्याला म्हणायचं काय, ह्या सिम्बॉलला? हे मनी रेखेचे सिम्बॉल आहे. मनी रेखी, जसं आपलं युसुई रेखी आहे, हे मनी रेखी आहे. मणी रेखी आहे. अच्छा अच्छा, हा तेच म्हणजे म्हणजे हे दिलेलं नाहीये तुम्ही आम्हाला ना PDF मध्ये? कोणालाच नाही दिलं आहे. हे वर्षातून 3दाच क्लास होतात, दसरा, दिवाळी आणि पाडवा. ओके, पाडवा. अच्छा, ठीक आहे, म्हणजे मिळेल आता आम्हाला. हो, हो, थँक्यू. हा, याच्या रिलेटेडच काही क्वेश्चन असतील तर विचारा. खूप काही रिच्युअल्स तुम्हाला सांगायचे. बोला प्रतिभा मॅम. सर, म्हणजे हे कार्ड आपण जेव्हा ठेवतो तर याला म्हणजे रेकीने चार्ज करायचं असतं का, किंवा कोणाला देणार त्यापूर्वी आपण चार्ज करायचं का रेकीने? नक्कीच करायचं आहे. बघा, केलं नाही तरी काम करणार. मी तुम्हाला कधी पण लेवल 1, 2, 3 ला काय शिकवतो, की काय शिकवत असतो, की प्रत्येक सिम्बॉलची एक एनर्जी असते. प्रत्येक सिम्बॉल एक एनर्जी ग्रहण करतो कलेक्टिव्ह एनर्जी मध्ये. पण तुम्ही रेकी हिलर आहात, कोणी लोक इथे, कोणी लोक लेवल 1च केलाय, त्यांनाही मी पाणी चार्ज करायचं शिकवलं आहे. तरी तुम्ही हात रफ करून रेकीला कॉल करून जरी हात ठेवला की इंटेन्शन दिलं, हे कार्ड मी ज्यालाही देत आहे किंवा मी वापरत आहे,
कार्ड माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घ आयुष्य देत आहे. आणि सगळ्या नातेवाईकांना देऊन बघा, खूप सुंदर रिझल्ट आहे. आणि वर्ल्ड वाईड चालतात म्हणून मी मनाने थोडीच ना काही इन्व्हेंट केलं आहे. ओके, करून बघायचं आहे. 60 रुपये लागतात. मी तुम्हाला सांगतोय, मला आता 10 कार्ड बनवायला 60 रुपये लागले. ओके, एक प्रिंट आउट काढायचं आणि लॅमिनेशन करायचं, सिम्पल. ओके, ठीक आहे. चला, पुढचं खूप काही शिकवणार आहे आज तुम्हाला मी. ओके, चला नेक्स्ट आपण घेऊया. पुढचा टॉपिक आहे, तुम्हाला पुढचं काही शिकवणार आहे बघा. आज सगळं मनी रिलेटेडच आहे. हा, अच्छा, ही फाईल कुठे गेली? ओके, ही पण नाही. करूया. ओके, आता हे पण खूप सुंदर आहे बघा. हा, याला जसं आपलं ग्रीड असतं ना, मी तुम्हाला क्रिस्टल ग्रीड शिकवतो त्या पद्धतीने असतं. झूम मीटिंग 1 मिनिट शेअर. ओके, आता हे बघा, हे काय आहे? हे एक काय लिहिलेलं आहे बघा, मनी अँड वेल्थ ग्रीड. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक नंबर मध्ये एनर्जी असते. आता इथे ऑलरेडी श्रीयंत्र आहे, याचंही तुम्हाला कलर प्रिंटआउट काढायचं आहे, लॅमिनेशन करायचं आहे. ओके, आणि काय करायचं आहे, इथे तुमचा फोटो लावायचा आहे. फोटो 6 महिन्यापेक्षा जुना नसला पाहिजे. तुमचा फोटो लावायचा, किंवा तुम्ही हे कुणाला विकू शकतात आणि सांगायचं इथे तुमचा फोटो लावा. आणि काय करायचं आहे, तुम्ही याला बघून 5-10 मिनिट चॅन्टिंग करायची आहे. काय चॅन्टिंग करायची, असं वाचायचं बघा. 1121213151512512512727770770110077. आय एम रिच अँड वेल्दी. बस, हवं तर चॅन्टिंग करा. दिवसातून 5-10 मिनिट ते ग्रीड ऍक्टिव्हेट होतो. ओके, रेकीचे सिम्बॉल टाकूनही ग्रीड ऍक्टिव्हेट करू शकतात. आणि समजा तुम्ही दुकान आहे, ऑफिस आहे, तुमच्या नजरेसमोर ठेवा. तुमच्या नजरेसमोर जास्तीत जास्त ऑफिसमध्ये ठेवा, तर ते खूप सुंदर काम करतं. ओके, तर बघा, तुम्हाला दाखवत आहे बघा, हे मी बनवलं आहे. इथे माझा फोटो आहे आणि मी लॅमिनेशन केलाय, म्हणजे तुटत नाही. ओके, आणि असं समोर असतं माझ्या दिवसभर, काम करतं सगळं. एक बघा, सगळं काही ऑप्शनल आहे. करायचं तर करा, बाकी तुमची मर्जी. उद्याचं अटेनमेंट, उद्याचं शक्तिपातच इनफ आहे, मेडिटेशन. पण सगळं करा. आणि हे जर तुमच्यासाठी वर्क केलं, तुम्ही कुणाला असं ग्रीड हे विकून द्या. याची जास्त प्रिंट काढा. प्रिंट मी तुम्हाला फोटो तर पाठवणार आहे. सांगायचं माझ्याकडे मनी वेल्थ ग्रीड आहे, घे, पाहिजे का? 500 रुपये किंमत आहे. आता मार्केटिंग वाले बघा, विकणारा कसाही विकतो. की विकायचीच नसेल तर कुणाला मित्रांना गिफ्ट म्हणून द्या, बहिणीला, भावाला, तेही काम करेल. ओके, तर याच्याबद्दल कोणाला काही क्वेश्चन आन्सर असतील तर विचारून घ्या. चला, मग मी पुढचा टॉपिक. एनी क्वेश्चन? सिंपल. हा, बोला प्रतिभा. म्हणजे हे आता 6 महिन्याचा फोटो हवाय ना, म्हणजे आपल्याला म्हणजे 6 महिने तेवढ्याचा. नाही, म्हणजे मग लेटेस्ट पाहिजे, तो जास्त जुना नको, मग त्यातली एनर्जी लेट निघून जाते. आपल्या फोटोमध्ये नाही, एनर्जी पण असते. आता पण आता हे आपण बनवलं, तर आपल्याला किती महिन्यांनी याचा फोटो चेंज करायचा परत? कारण आपण हे कायमस्वरूपीच ठेवणार ना आपल्याजवळ. कायमस्वरूपी ठेवा. 6 महिने झाले की तो फोटो आहे, परत नवीन याचा प्रिंट आउट काढा, दुसरा फोटो लावा. चेंज करायचं. हे ग्रीड अच्छा. दुसरा काढा. ओके, हे तर फोटो तुमच्याकडे असेलच. फक्त तुम्ही ते व्हॉट्सअप वाले ऑटोमॅटिक तुमचे मेसेज डिसेपियर याच्यासाठी फोटो होतात. काढावे लागतील. नाही हो, एखाद्या अच्छा. घरात असेल ना कुठलाही पासपोर्ट याच्यासाठी फोटो, 3 महिने असेल, 4 महिने जुना, काही तर आहे. असेल. ऑप्शनल आहे. ओके, ठीक आहे. करून बघा. ओके, थँक्यू. ठीक आहे. चला, इथपर्यंत ठीक आहे, वापरू शकता. हा, चला नेक्स्ट आपण बघणार आहे आता. नेक्स्ट टॉपिक काय शिकवायचं आहे तुम्हाला? हा, मॅजिक चेक शिकवायचं. आता मास्टर लेवलच्या स्टुडंटला माहिती आहे, जितके पण ज्यांचं मास्टर लेवल नाही झालंय, लेवल 1 चे स्टुडंट असतील, त्यांच्यासाठी सांगत आहे. तुम्हाला अजून काय करायचं आहे? ओके, ओके, बरं, थांबा, यांचं होऊन जाऊ द्या. बोला, वृषाली मॅम, बोला. हा सर, तुम्ही हे जे आपण आहे दुकानात ठेवायचं,
म्हणजे ते लॅमिनेट करून आपल्या समोरच फक्त ठेवायचं आणि ते चॅन्ट करायचं का अख्खा वेळ? चॅन्टिंग केलं तर खूप छान आहे. कधी मध्ये टाइम तर भेटतोच हं, ना तुम्हाला 5-10 मिनिट. चॅन्टिंग केलं हं. तर चांगलं येतं. ओके, ते नंबरची अच्छा. एनर्जी तुम्ही ग्रहण करतात. म्हणजे आपल्या दुकानाच्या कॅश बॉक्स मध्ये ठेवायचं की आपल्या समोरच ठेवायचं ते? ठेवा, तुम्ही समोर बघितलं तर चांगली कनेक्टिव्हिटी होईल, नाही तर ते मग अडगळणीत एखादा फोटो असतो तसं होऊन जाईल. ओके. कधी मध्ये अच्छा. काढत जा. ओके. ओके. हा. हा, बोला संदीप सर. सर, तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात की ते जे कार्ड्स आहेत जे तुम्ही दाखवले ते चार्ज करावे लागणार. तर मी रेकी वगैरे असं काही केलं नाही आहे, तर मग ते कसं चार्ज करणार? काहीच गरज नसेल केलं तरीही चालतं. युअर माइंड इज एव्हरीथिंग. तुम्ही चांगल्या मनाने बोललं, हे परमेश्वरा ज्याला देवाला तर मानतात, एखादं आराध्य दैवत असेल, स्वामी साई कोणीच असेल, हे परमेश्वरा कृपा कर आणि हे कार्ड माझ्या जीवनात यश, आनंद, सुखी घेऊन येऊ दे. एवढं तर बोलू शकतात. हो हो. खऱ्या मनाने केलं तर तेही होतं. ओके, थँक्यू. काहीच नाही. तुमचं जसं इंटेन्शन असेल, मी आधीच सांगितलं आहे, जसं तुमचं इंटेन्शन असेल त्या पद्धतीने ते वर्क करायचं. ओके, थँक्यू. आता अजून एक आहे, मास्टर लेवलच्या स्टुडंटलाही माहिती आहे. आता यांना सांगूया आपण नवीन लोकांना. हा, आता हे आहे ज्यांनी सिक्रेट मूवी बघितला आहे, सिक्रेट बुक वगैरे वाचला आहे, त्याच्यामध्ये हा टॉपिक आहे. हा आहे मॅजिक चेक. ओके, हे बघा. तर याचं तुम्हाला ना हा एक असा PDF येईल. याचं तुम्हाला काय करायचं आहे, कलर प्रिंट आउट काढायचे आहे आणि काय करायचं आहे, हा चेक भरायचा आहे. आता हा चेक कसा भरायचा त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडस गाईड करतो. ओके, हे पण ऑप्शनल आहे. जर आता जे नवीन मास्टर लेवलचे स्टुडंट आहे त्यांना तर मी उद्या शिकवणार आहे, तरी तुम्हाला परत एकदा सांग. सगळं करायचं तर करा, नाही तर एकदम ऑप्शनल आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे, हा चेक भरताना तुम्हाला मी दुसरं फोटो दाखवतो, दुसरी PDF दाखवतो, असं समजणार नाही. ओके, बघा तुम्हाला भरायचा कसा आहे, तिथे पे लिहिलेलं आहे. बघा, फॉरेनचे लोक पण करतात, खूप छान काम करत आहे, तुमच्यावर आहे. ओके, बघा इथे जे पे लिहिलं आहे तिथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. डेट तुम्हाला इथून पुढे 6 महिन्यानंतरची टाकायची आहे. आज 18 मार्च आहे, तर तुम्ही इथे 18/9 म्हणजे 18 सप्टेंबर ना, 18 सप्टेंबर 2026 टाकायची. आणि अमाऊंट तुम्हाला किती अपेक्षित आहे, तुम्हाला किती वाटतं की 6 महिन्यानंतर तुमच्या अकाउंटवर किती पैसे आले पाहिजे. आता 100-200 करोड लिहायचे नाही. तुम्हाला खरंच माहिती आहे तुम्ही त्याच्यासाठी किती मेहनत करतात, किती करणार आहे, त्या हिशोबाने अमाऊंट नंबर मध्ये लिहायची. ओके, आणि टू द ऑर्डर ऑफ इथे तुम्ही अक्षरामध्ये लिहा. त्याचा पण फोटो पाठवून समजण्यासाठी. खाली थँक्यू 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 किंवा थँक्यू गॉड, थँक्यू गॉड, थँक्यू गॉड असं केलं तरीही चालेल. ओके, तर तुम्ही काय करायचं, यालाही तुम्ही हिलिंग केलं तरी चालेल किंवा इंटेन्शन दिलं. तुम्ही काय करायचं, एक ह्या सगळ्या गोष्टी ठेवायला काय करायचं, एक असा ट्रान्सपरंट डब्बा घ्यायचा. ओके, एखादा असा टप्परवेअरचा डब्बा घ्या, त्याच्यात मॅजिक चेक ठेवत जा. तुमच्या साड्यांच्या कपाटात, कपड्यांचं कुठलंही कबड असेल त्याच्यात ठेवून द्या. ओके, अधूनमधून इंटेन्शन द्यायची, ह्या गोष्टी त्याच्यात ठेवायच्या. ओके, सगळं काही ऑप्शनल आहे, तर मॅजिक चेकही छान काम करतो. ओके, पण इमानदार राहायचं, नाही तर मी तुम्हाला शिकवतोय आणि मी बोलेल मी 400 करोडचा तो खरंच येणार आहे का, मला माहिती मी त्याच्यासाठी किती करतो. तर आज मी महिन्याला समजा 5 लाख कमवत आहे, 6 महिन्याने मी माझं टार्गेट 10 लाख करेल, त्या हिशोबाने मी त्याच्यावर अमाऊंट लिही. आलं लक्षात? तर तुम्हाला ह्या पद्धतीने मॅजिक चेक देखील करायचा आहे. ओके, तर एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला ग्रुपवर येऊन जातील, हवं तर प्रिंट आउट काढून घ्या. ओके, चला ठीक आहे. आता पुढचं मी शिकवायला घेतो. तुम्हाला एवढेच मी डॉक्युमेंट्स देणार आहे. तरी काही बाकी आहे का? ओके, चला ठीक आहे. आता नेक्स्ट तुम्हाला मी काही मनी रिच्युअल सांगणार आहे. चला मनी रिच्युअल बद्दल बोलूया आपण. मी PDF ओपन करतो. आता आपलं समृद्धी शक्ती पाठाचं थोडं रिच्युअल्स, मनी रिच्युअल्स अजून शिकवतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, मी त्या ऍड मध्ये दिलं आहे काही सॉल्ट वॉटर टेक्निक सांगतो मीठाबद्दल. तर मीठ कशासाठी वापरायचे तुम्हाला लक्षात घ्या. आता मीठ असतं ना, मीठ एक जसं क्रिस्टल्स आहेत,
तसं मीठ काय आहे, समुद्री मीठ एक सफेद क्रिस्टल आहे. आणि तुम्हाला माहिती आहे नॅचरल सबस्टेन्स आहे, आजूबाजूची एनर्जी कसं ते सोक करतं, ग्रहण करतं. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे आता, उद्याचा चांगला दिवस आहे, तर हे कुणासाठी आहे, कुणी कुणी कसं कसं करायचं बघायचं आहे. ऑप्शनल आहे, आवडलं तर रिच्युअल्स करा, रिझल्ट खूप जबरदस्त असतो. ओके, मिठाने तुम्ही जसं पाण्याला अफर्मेशन दिलं, पाण्याला मेमरी असते, सेम सॉल्टला देखील मेमरी असते. आता सॉल्ट वापरताना कुठलंही वापरा, खडे मीठ असेल तर चांगली गोष्ट आहे. ओके, चला आपण थोडस पीपीटीतूनच बघूया काय करायचंय तुम्हाला. ओके, चला आता बघा अगोदर काय करायचं आहे. आता तुमच्याकडे काय आहे, ब्लॉकेजेस आहे, पैशाच्या समस्या आहे, घरात पैसा येत नाही, ऑफिसमध्ये पैसा येत नाही. याचा अर्थ काय आहे, तिथे निगेटिव्ह एनर्जी आहे. आणि लक्षात घ्या, प्राचीन वेद, आपल्या वेद संस्कृतीमध्ये, जुन्या संस्कृतीमध्ये ना मिठाला ना असं चंद्र आणि शुक्राचं प्रतिनिधी मानलं जातं मिठाला. ओके, तर मीठ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि पैशाचं कसं आहे, पैसा आता तुम्हाला पैसा अट्रॅक्ट करायचा आहे, तर पैशाला कसं हलकी ऊर्जा आवडते, हॅपीनेस आवडतं. जर कसं असतं, तुमच्या रूम मध्ये, ऑफिसमध्ये काही ब्लॉकेजेस असतील, घरात नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्हाला मी आधीच लेवल 1 ला पण शिकवलं होतं, पसारा वगैरे असेल, पेंडुलम डाउजिंग कसं फिरतं, तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढायची आहे किंवा ऑफिस मधली, तरच नवीन पैसा तिथे येईल. तुमचे पर्स पण, पाकिट वगैरे पण उद्या शुद्ध करून चांगले स्वच्छ करून ठेवा, दसऱ्याचा दिवस आहे. तर तुम्हाला काय करायचंय बघा, एक काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे. पूर्ण नाही, थोडा अर्धा ग्लास, थोडासा ग्लास, 80% पाणी भरा. पाण्यात तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्ट टाकायचं. तर जे मीठ असेल ते तुम्ही समुद्री मीठ टाकू शकता. आणि काय करायचं, हा ग्लास आहे ना घराच्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवा. कुठल्याही कोपऱ्यात ठेवा जिथे कोणाचं लक्ष जाणार नाही. तर हे का करायचं आहे, मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. आणि हे पाणी आणि मीठ दोघं मिळून काय करतात, पाणी खूप महत्वाचं आहे. तर पाणी आणि मीठ घरातील जड नकारात्मक व्हायब्रेशन्स हळूहळू स्वतःकडे खेचतात. तर हा ग्लास तुम्हाला 24 तास त्या कोपऱ्यात ते पाणी ठेवायचं आहे. आणि काय करायचं बघा, त्याचा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसल जर नकारात्मक ऊर्जा असेल तर. आणि त्या पाण्याला काय करायचं आहे, तुम्ही टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करून द्यायचं. ती निगेटिव्ह एनर्जी झाडाला टाकायचं नाही, झाड मरतील, किंवा त्याचा यूज करायचा नाही. ओके, तर तुम्ही घराच्या अंगणातही फेकू नका. ओके, तर तुम्ही त्याला टॉयलेटमध्ये फ्लश करून द्या. ओके, आणि एक इंटेन्शन ठेवा हे सगळं करताना, जेव्हा तुम्ही ग्लासमध्ये सॉल्ट टाकणार तर, की तुमच्याकडे आता मास्टर लेवलच्या स्टुडंटकडे सिम्बॉल आहे, तुम्ही होंशा सिम्बॉल टाकायचा आणि जोनार टाकायचा. दोनच सिम्बॉल जे तुम्ही कपूर दियाला वापरतात. ज्यांना वंडर लॅम्प कसा बनवायचा माहिती आहे त्यांनी हे करायचं. आणि एक इंटेन्शन द्यायचं की जरी लेवल 1 असेल तरी पण तुम्ही फक्त एक रेकीला कॉल करायचा हात रब करून, लेवल 1 वाले, आणि ऍफर्मेशन द्यायचं, माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा या पाण्यात शोषली जात आहे. आणि तो ग्लास तिथे 24 तासासाठी ठेवून द्यायचा आहे. ओके, आलं लक्षात, एवढंच करायचं आहे, नंतर ते टाकून द्या. आणि हे झालं नकारात्मक ऊर्जा काढणे. आता पाण्याला मेमरी असते तशी सॉल्टला देखील मेमरी असते. आता पुढचं रिच्युअल्स काय बघा, पुढचं काय करायचंय तुम्हाला, सॉल्ट मॅनिफेस्टेशन टेक्निक. आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोचेस, बरेचसे कोचेस फक्त भारतात नाही, इंटरनॅशनल लेवलला देखील लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोचेस ही टेक्निक शिकवतात. माझं मनाने काहीच नाही आहे. तर काय करायचं बघा, तुम्हाला ही टेक्निक कशी करायची. तर बघा, पाणी आणि क्रिस्टल मध्ये मेमरी असते, तर मीठ एक प्रकारचं क्रिस्टल आहे जे तुमच्या भावना आणि विचार समजू शकतं. तर जेव्हा तुम्ही मिठाशी ऍफर्मेशन द्वारे संवाद करता तेव्हा तुमचे सिग्नल्स ते युनिव्हर्सकडे पाठवतं. आता ते करायचं कधी बघा, सकाळी लवकर उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी. म्हणजे जेव्हा तुमच्या आजूबाजूचं वातावरण शांत असतं, जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो, जग एकदम हळूहळू उठतं, तर तेव्हा वातावरण आजूबाजूचं एनर्जीज शांत असतात, तेव्हा करायचं आहे. हातामध्ये मूठभर मीठ घ्यायचं आहे, फील करायचं आहे. ओके, मूठभर मीठ घ्यायचं, मूठ बंद करायची, डोळे बंद करायचे. ओके, आणि तुम्हाला मनातून त्याच्याशी संवाद करायचा आहे. ओके, आणि त्याला ऍफर्मेशन द्यायचे आहे. म्हणजे जर हातात घेऊन काय ऍफर्मेशन द्यायचे बघा,
तुम्हाला मी अफर्मेशन्स किती महत्वाचे असतात लेवल 1लाच शिकवलं आहे हा. तरी पण बघा, हातात घ्यायचं, डोळे बंद करायचे आणि खरंच फील करायचं की आता पैशासाठीच करत आहे आपण, तर पैशाचं द्यायचं. पैसा माझा चांगला मित्र आहे, मी पैसा सहजपणे आकर्षित करतो, आकर्षित करते, मी एक पॉवरफुल मनी मॅग्नेट आहे, असं तुम्हाला 21 वेळेस बोला. थोड्या वेळ 5-10 मिनिट बोला. आणि काय होईल माहितीये का, हळूहळू तुमच्या हाताला घाम येईल आणि ते सॉल्ट आहे ना मेल्ट व्हायला लागेल. ओके, खूप सुंदर आहे, करून बघा तुम्ही हा सॉल्ट मॅनिफेस्टेशन टेक्निक. आणि कल्पना करायची की पैसा आधीच, आणि फील करायचं की खरंच पैसा आल्यानंतर तुम्हाला कसा आनंद होणार आहे, तुम्ही ते व्हिज्युअलाइज करायचं. ओके, त्या पैशासोबत तुम्ही कसे फील करतात ते मनापासून अनुभव करा. ग्रॅटिट्यूडची भावना ठेवा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओके, तर मग हातामध्ये थोड्या वेळाने मॉइश्चर येईल, घामाला थोडं मीठ वितळायला लागलं की समजायचं तुमची एनर्जी आणि इंटेन्शन आता ऍक्टिव्हेट होत आहे. आणि सेम शेवटी काय करायचं, तुम्ही सिंक मध्ये, वॉश बेसिन मध्ये ते मीठ सोडायचं आहे. का सोडायचं असं सिंक मध्ये, टॉयलेटमध्ये फ्लश नाही करायचं. तुम्ही सिंक मध्ये सोडा. कशासाठी? एक फिलिंग द्यायची, लेट गो करायचं. काय लेट गो करायचं की माझी सध्याची सगळी दरिद्रता, ब्लॉकेजेस या मिठाबरोबर इथून सगळी वाहून जात आहे. ओके, हे तुम्हाला असं करायचं आहे. ओके, तर तुम्ही करा. पाडव्याच्या दिवशी केलं तर खूप छान आहे, कधीही करा. आठवड्यातून तुम्ही एकदा दोनदा केलं तरीही चालेल. आधी आठवड्यातून एकदा करा, नंतर महिन्यातून एकदा दोनदा करा, पण छान काम करतो. ओके, दुसऱ्यांसाठी केलेलं आहे तर आपल्यासाठी करेल. ओके, ही टेक्निक तुम्हाला करायची आहे. आता तिसरं कशासाठी बघा, ज्यांचं कुठे पैसे अडकले आहेत, ज्यांच्यावर खूप कर्ज आहे, देणेदार आलेले आहेत, बिझनेस मध्ये कॉन्स्टंट लॉस आहे, त्यांच्यासाठी आहे. हे पण एक ऑप्शन आहे. काय करायचं बघा, हे आहे नमक पोटली. नमक पोटलीची टेक्निक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हा हा उपाय विशेषतः तेव्हा करायचा जेव्हा तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले आहेत, डोक्यावर मोठं कर्ज आहे, व्यवसायात सतत लॉस होत आहे आणि पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटत आहे. मग काय करायचं, तुम्ही कुठलाही लाल कलरचा कपडा घ्या. नसेल तर ब्लिंकेट वरून मागवा लगेच येईल, किंवा दुकानात जा, कुठे लाल कलरचा कपडा भेटून जातो तुम्ही. त्यामध्ये थोडस मीठ ठेवायचं आहे. ओके, थोडस मीठ घ्या मुठभर, आणि त्याच्यात काय करायचा, 2 लवंग टाकायच्या. हे मनी रेकीमध्ये शिकवतात. मी पण असे प्रयोग केला नाही हा, पण मनी रेकी ग्रँड मास्टर जेव्हा बनतात तेव्हा असे रिच्युअल्स ते शिकवतात. ओके, हा प्रयोग करून बघा, झाला तर खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये 2 लवंग ठेवायच्या मिठामध्ये, आणि हा कपडा लाल दोऱ्याने तुम्हाला बांधायचा. ओके, त्याची एक पोटली बनवायची आहे. जसं इथे तुम्हाला दिसत आहे अशी एक, एवढी मोठी नाही, थोडी छोटी बनवली तरी चालेल. हे खूप मोठं झालं. ओके, आणि काय करायचं आहे, पोटली हातात घेऊन मनापासून प्रार्थना करायची. माझ्या, जसं मिठाला ऍफर्मेशन दिली तशी पोटली हातात घेऊन ऍफर्मेशन द्या की माझ्या आयुष्यातील पैशाचे सर्व दरवाजे उघडत आहे, माझे अडकलेले सर्व पैसे परत येत आहे, समृद्धी माझ्या आयुष्यात सहजपणे येत आहे. ओके, लेवल 1ला शिकवलं आहे, जसं बोलाल तसंच होतं. ब्रह्मांड तथास्तु 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 बोलत असत. ओके, आता कुठे ठेवायची बघा, तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडला ठेवायची, किंवा दुकान आणि ऑफिसच्या शटरच्या मागे ठेवली चालेल, जिथून पैसा येतो त्या प्रवेशद्वाराजवळ, किंवा तुम्ही तुमच्या ड्रॉवर मध्ये जिथे पैसे ठेवतात लॉकर मध्ये, तिथे पोटली ठेवली तरीही चालेल. ओके, घरामध्ये तुमची तिजोरी वगैरे असेल तिथे ठेवली तरीही चालेल. काय परिणाम दिसू शकतात, अडकलेले पैसे कुठून तरी मिळू शकतात, अचानक काही गुड न्यूज येईल, एखादी नवीन बिझनेसची ऑर्डर भेटू शकते, अनएक्सपेक्टेड इन्कम येऊ शकते. तर काय करायचंय तुम्हाला, 7 ते 11 दिवस सुरुवातीला असा प्रयोग करून बघा. नंतर ती पोटली वाहत्या पाण्यात सोडा किंवा डिस्कार्ड करा, परत खोलून सिंक मध्ये जाऊ द्या ते सगळं. ओके, पूर्ण विश्वास किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करा. संपूर्ण विश्वास आणि पॉझिटिव्ह फिलिंग तुम्हाला ठेवायची. ओके, अगदी ऑप्शनल आहे, काही लिहित नका बसू, सगळं तुम्हाला PDF याची येऊन जाईल. ओके, हे एक करू शकता. आता अजून एक, हे खूप सुंदर काम करतं, माझं आवडतं आहे, तुम्हाला मी लेवल 1ला पण थोडं थोडं शिकवलं आहे. एंजल नंबर्स, एनर्जी कोड्स आहेत. तर नंबर्स खूप छान काम करतात. अगदी निकोला टेस्ला असतील, अल्बर्ट आइन्स्टाईन असतील, त्यांनीही नंबरचं महत्व त्यांनी ओळखलं आहे. खूप छान नंबर्स काम करतात. तर बघा,
काही नंबर असतात जसं 808 520741 888 हे नंबर काय करतात, एक एनर्जी कोड म्हणून ब्रह्मांडामध्ये काम करत असतात. प्रत्येक नंबरमध्ये एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स असते. तर हे नंबर तुमच्या इच्छा म्हणजे डिझायर्सला ब्रह्मांडापर्यंत पोहोचवतात आणि मॅनिफेस्टेशन प्रोसेस वाढवतात. तर हे नंबर का महत्वाचे आहेत, तुमच्या इच्छांना जलद मॅनिफेस्ट करण्यास मदत करतात, तुमच्या एनर्जी तुमच्या गोलशी त्याला अलाइन करतात. ओके, आणि युनिव्हर्सला क्लिअर सिग्नल देतात. ओके, तर हे नंबर म्हणजे तुमच्या इच्छांसाठी युनिव्हर्सला पाठवलेला एक कोड आहे. ओके, तर थोडे थोडे मी तुम्हाला काही नंबर सांगणार आहे, इथं लिहायची गरज नाही, तुम्हाला PDF ग्रुपवर येऊन जाईल. ओके, तर बघा 808 नंबर आहे. जसं मी तुम्हाला लेवल 1 ला सांगितलं, तुम्हाला सगळे डाव्या हातावर लिहायचे आहे. 808 520741 असे तुम्ही 3 नंबर एक संगती लिहू शकता. तर 808 म्हणजे पैशाचा फ्लो वाढवण्यासाठी, 888 पैसा समृद्धी वाढण्यासाठी, 520 अचानक पैसा येण्यासाठी खूप गरज आहे तुम्हाला. ओके, तर 520741 असे वेगवेगळे नंबर्स आहे. तर इथे जास्त नंबर दिले आहेत. लेवल 1 ला मी तुम्हाला कमी दिले होते, इथे थोडे जास्त नंबर देत आहे. तर 741 काढायचा, कधी तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर हातावर काढायचा, आंघोळ झाल्यानंतर वगैरे असा काढू शकतात कुठे बाहेर जाताना. लक ऑपॉर्च्युनिटीसाठी 777, एखाद्याने लॉटरीचं तिकीट काढलं असेल कुठेतरी, अशा गोष्टी ज्या लकनेच आकर्षित होतात त्याच्यासाठी 777. 1111 मॅनिफेस्टेशन पॉवर वाढवण्यासाठी, 1212 जीवनामध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटीज जॉब अट्रॅक्ट करण्यासाठी, बिझनेस करत असाल तर बिझनेस ग्रोथ साठी 520 8888. ओके, सक्सेस एनर्जी 31415 हवं ते काढा. ओके, प्रोटेक्शन असेल 444 आणि डिवाइन गायडन्स साठी 333. ओके, असे काही नंबर आहे ते तुम्ही नंतरून स्टडी करून हातावर काढायचं. ओके, तर कसे काढायचे आहे, लेफ्ट रिस्टवर मी लेवल 1 ला सांगितलं, डावी बाजू आपली रिसेप्टिव्ह बाजू असते, स्वीकारण्याची बाजू असते. तर तुम्ही डाव्या हातावर तुम्ही रिस्टवर काढलं तर छान आहे, इथे हातावर पण काढू शकतात पण रिस्टवर काढा. ओके, तर सकाळी उठल्यावर किंवा बाहेर जाण्यापूर्वी पेनने डाव्या मनगटावर नंबर लिहायचा आहे. समजा तुम्ही 808 लिहित असाल तर मग ऍफर्मेशन द्यायचं, माझ्या आयुष्यात पैसा सतत येत आहे. 520 माझ्या आयुष्यात अचानक पैसा येत आहे. ओके, 741 माझे अडकलेले पैसे मला परत मिळत आहे. एक संगती 3 नंबर ऍटलिस्ट 3 काढू शकतात, 3च्या वर नका काढू. ओके, किती दिवस करायचं, दररोज करा, किमान 21 दिवस सतत करा. ओके, तर एका वेळी 1-2 नंबरवर फोकस करायचं आहे. आलं लक्षात? तर हे नंबर जादू नाही की तुमच्या बिलीफ आणि एनर्जी सोबत काम करत असतात. ओके, तर ते तुमच्या इच्छांना युनिव्हर्स पर्यंत पोहोचवणारे पॉवरफुल कोड्स आहेत. ओके, आलं लक्षात? तर आता ओके, आलं लक्षात? तर आजारासाठी कोणी लिहिलं आहे, आता समृद्धीचा क्लास आहे, सगळ्यांसाठीच कोड असतात, पण एखाद्या पुढच्या क्लासला मी तुम्हाला ते शिकवेल. ओके, इथे आपल्याला समृद्धीचा विषय आहे, तिथे जास्त दिलेले आहे. इथपर्यंत ठीक आहे. आता पुढचा विषय शिकवायला घेऊ की काही क्वेश्चन आन्सर असतील तर मला विचारून घ्या. इथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर ब्लू पेनने काढा. ब्लू पेन कॉमन पेन वापरा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, शक्यतो पैशासाठी सांगत आहे ग्रीन कलर काढत जा, ग्रीन कलर पैशाचा असतो, पण मग तुम्ही कन्फ्युज होतात, ग्रीन पेन भेटत नाही, मग स्केच पेन काढू का, पुसला जातो. आपला साधा निळा पेन घ्यायचा, मी पण निळ्या पेननेच काढत असतो, ब्लू पेनने, बिंदास ब्लू पेन वापरायचं. ओके, बोला सपना मॅम. सर रेकॉर्डिंग भेटतं ना, मी आता जॉईन झाले. ठीक आहे, काही रेकॉर्डिंग भेटून जाईल. ओके, PDF थँक्यू सर. टेन्शन नाही. ठीक. ओके, पण रेकॉर्डिंग भेटेल, पण आता मेडिटेशन मिस करू नका. हे झाल्यावर मी तुमचं मनी ट्री मेडिटेशन घेणार आहे. ओके, नाही तर बोलणार जाते इथून. मनी ट्री मेडिटेशन आहे याच्यानंतर तुमचं. चला, पुढचं रिच्युअल आहे, अजून एक बाकी आहे. चला, हे तर एंजल नंबर आहे. अजून काय असतं माहितीये का तुम्हाला, हे असतात स्विच वर्ड्स. आता स्विच वर्ड्स काय असतात, स्विच वर्ड्स देखील खूप सुंदर काम करत असतात. ओके, चला, आता मी तुम्हाला हे दिसत आहे, लव, क्लिअर, फाइंड, सक्सेस, टुगेदर, हे सगळं जे स्क्रीनवर दिसत आहे एक्सप्लेन करतो. ओके, चला, स्विच वर्ड्स म्हणजे काय, स्विच वर्ड्स म्हणजे असे पॉवर वर्ड्स असतात जे आपल्या सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्हेट, हे शब्द तुमचे विचार, भावना आणि एनर्जीला बदलून तुमच्या इच्छांना रिअलिटीमध्ये आणण्यास मदत करतात.
तर हे एक प्रकारचे मेंटल स्विच आहेत जे लगेच व्हायब्रेशन बदलतात. आणि जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल, लक्षात घ्या, तुम्ही तुमची स्टडी करा, युट्यूबवर जा, खूप सगळे व्हिडिओ याचे पडलेले आहेत. तुम्हाला आयडिया येऊन जाईल. नाही तर तुम्ही बोलणार हे खरंच असतं का नाही. लाखो लोकांसाठी काम करतं आणि तुम्हाला थोडी ना काही करायचं आहे, बस वापरून बघायचंय. झाला फरक तर झाला, नाही तर नाही झाला. ओके. माझ्यासाठी तर खूप झाला आहे म्हणून शिकवत आहे. ओके. तर बघा, स्विचवर्ड म्हणजे तुमच्या मनाचं ऑन ऑफ बटन आहे. आता कसं करायचं आहे, वेगवेगळे स्विचवर्ड्स आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहे. कसे लिहायचे, काय लिहायचे मी सांगतो. तर बघा, इथे काही स्विचवर्ड्स आहे. आता पैशासाठी इथे खाली दिला आहे काउंट, डिवाइन, फाइंड. तर काउंट काउंट काउंटचा तुम्ही जप केला, कंटिन्यू चॅन्टिंग केली किंवा कंटिन्यू लिहिलं तर पैसा आणि अबंडन्स आकर्षित होतो. डिवाइन डिवाइन ब्लेसिंग्स आकर्षित करतो. फाइंड म्हणजे नवीन इन्कम सोल्युशन शोधतो. प्रॉब्लेम आणि ब्लॉकेजेस साठी काही प्रॉब्लेम असतील, पैशाचे ब्लॉकेजेस, तर क्लिअर क्लिअर क्लिअर. निगेटिव्ह एनर्जी असेल तुमच्यामध्ये तर होल आउट होल आउट. हे सगळं इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये नाहीये. डन, काम, एखादं काम पूर्ण करण्यासाठी आधीच बोलायचं कंटिन्यू. एखादं काम आता खूप अडकलेलं आहे, होतच नाहीये, तर कंटिन्यू मनात बोलायचं डन 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 डन. गाडी खराब झाली, चॅन्टिंग करायची. बघा, मॅजिकली गोष्टी होऊन जातात. सक्सेस साठी रीच, ऍक्शन साठी ऍक्ट, प्रोग्रेस आणि ऑपॉर्च्युनिटीसाठी मूव्ह, याचं तुम्हाला करायचं आहे. स्विचवर्ड कसे वापरायचे, रिपीट मेथड. तुम्हाला चॅन्टिंग करायचं आहे 21 वेळेस, 51 वेळेस किंवा 108 वेळेस, 108 वेळेस तुम्हाला कंटिन्यू चॅन्टिंग करायचं आहे. ओके, ऑप्शनल आहे. रायटिंग मेथड मेथड खूप छान आहे. हे रोज 21 वेळा लिहिताना तुमची इच्छा मनात ठेवा. आता मी तुम्हाला ना एक गोष्ट दाखवतो, खरंच तुम्हाला म्हणजे ना, बघा, मी आधीच सांगितले फॉलो करा. मला कोणी शिकवलं होतं ना, 2 वर्षापूर्वी मला शिकवलं होतं, की असं गोष्टी असतात. तर ना, मी असं येलो पेजेसचं पूर्ण बुक घेतलेलं होतं, अशी नोटबुक डीमार्ट मधून का कुठून तरी भेटली. इथे ना जवळजवळ हे 50 पानं आहेत आणि आता तुम्हाला स्क्रीनवर दिसणार नाही. प्रत्येक पानावर मी रोज 21 वेळेस काय लिहित होतो माहितीये तुम्हाला, टुगेदर फाइंड काउंट डिवाइन, टुगेदर फाइंड काउंट डिवाइन, टुगेदर फाइंड. कधी आणि हिंमत नाही हारलेली. ओके, की होणार नाही, मग करत राहिलो. आणि नंतरून काही दिवसांनी खरंच त्याचे रिझल्ट माझ्या जीवनामध्ये दिसले. ओके, मी पण प्रयोग केलेला आहे म्हणून सांगत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हवं तर येलो पेजेसवर रोज किंवा साध्या वहीवर घ्या, रोज लिहू शकतात. ओके, म्हणजे सांगतो कसं लिहायचं, पीपीटी मध्ये आहे, एक्सप्लेन करतो. 3-4 वर्ड एक संगती लिहायचे, एक एक वर्ड नाही लिहिलं तरी चालेल. तर बघा कसं लिहायचं बघा, किंवा हातावर एखादा स्पेशल असेल तर तुम्ही लिहू शकतात. एखादा वर्ड हातावर रिस्टवर लिहू शकता. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एकत्र करायचे वर्ड. आता काउंट, फाइंड, डिवाइन. आता काय करायचं, काउंटचा वेगळा अर्थ आहे, फाइंडचा वेगळा, डिवाइनचा. तर पैसे पाहिजे, 3 वर्ड एकत्र लिहायचे, काउंट, फाइंड, डिवाइन. आणि टुगेदर लिहिले तर खूप फायदा होतो, कारण टुगेदरचा अर्थ होतो त्या सर्व एनर्जीला कंबाईन करतं. मग मी काय लिहायचो, टुगेदर काउंट, फाइंड, डिवाइन. तर मी पण खूप फायनान्शियल क्रायसिस मध्ये होतो जेव्हा मी सुरू केलं. तर बघा, मग मी कंटिन्यू लिहायचो टुगेदर काउंट, फाइंड, डिवाइन, असं एक संगती रोज 21 वेळेस लिहायचो. खरंच छान रिझल्ट. ऑप्शनल आहे, अगेन करायचं तर करा. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही 3-4 स्विचवर्ड एकत्र करून तुमच्या मर्जीप्रमाणे लिहू शकता. ओके, एका वेळी 1, 2 किंवा 3 कॉम्बिनेशनवर फोकस करा. ओके, खूप शब्द एकत्र करू नका, 3-4 इनफ आहे. ओके, बघा, क्लिअर, होल आउट, डिवाइन, रीच, डन, काउंट, फायनान्शियल सक्सेस साठी असे वेगवेगळे स्विचवर्ड आहेत. याच्यामध्ये मी खूप सगळे स्विचवर्ड दिले आहेत तुम्हाला हेल्पसाठी. ओके, टुगेदर आहे, डिवाइन आहे, बी आहे. ओके, तर तुम्हाला खूप सगळे आहे. आता सक्सेस, आता ज्यांनाही अभ्यासासाठी काही रीच गोल असेल तर रीच 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 चॅन्ट करा किंवा रोज लिहायचंय तुम्हाला. ओके, असे खूप सगळे स्विचवर्ड इथे दिले आहेत. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी आहेत. आता हिलिंग साठी आहे. हिलिंग, आता कोणी आजारासाठी विचारलं तर आजारासाठी स्विचवर्ड आहे. तर तुम्हाला काय बोलायचं आहे, तुमच्यात काही आजार आहे म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आहे, मग रोज लिहा 21 वेळेस. काय लिहायचं, होल आउट होल आउट होल आउट. ओके, असं तुम्ही लिहू शकता किंवा 108 वेळेस चॅन्टिंग करा. ओके, हेही करू शकतात. पॉझिटिव्ह एनर्जीसाठी थँक्स थँक्स थँक्स, ग्रॅटिट्यूड द्यायचं युनिव्हर्सला. ओके, हे सगळे खूप काही आहेत, तर तुमच्या बरोबर नेहमी राहणार आहे. ओके, स्विचवर्ड ह्या पद्धतीने
वापरायचे आहे. बघा, फोकस आणि माइंड पॉवरसाठी आहे. जे ही स्टुडंट आहे, तुमचे मुलं कॉलेजला जातात, समजा छोट्या मुलांना नका देऊ, कुणी 11वी-12वी पासून पुढचे असतील, अभ्यास करतात, MPSC UPSC वाले, त्यांनाही द्या. हातावर काय बोलायचं, रिस्टवर तू क्रिस्प लिहून टाक, क्रिस्प लिहून टाक आणि बघ रिझल्ट कसे येतात. फोकस आणि क्लॅरिटी वाढवतं. नाव, प्रेझेंट मोमेंट, एनर्जी. ओके, तर तुम्हाला ह्या पद्धतीने वापरायचे आहेत स्विच वर्ड. ओके, जसं तुमची मर्जी असेल त्या. ओके, तर हे झाले स्विच वर्ड्स. ओके, तर हे स्विच वर्ड्स वेगवेगळ्या एनर्जीवर काम करतात. योग्य कॉम्बिनेशन वापरल्यास रिझल्ट खूप फास्ट येतो. तर स्विच वर्ड्स फक्त शब्द नाही, ते तुमच्या आयुष्याला दिशा देणारी एनर्जी आहे. ओके ओके, आता इथपर्यंत समजलं सर्वांना. माझं एवढं इनफ आहे तुम्हाला मनी रिच्युअल्स. ओके, यातलं एखादं काही समजलं नसेल तर विचारा. मग मी आता तुमचं, उद्या तर मेडिटेशन आहेच. उद्या तुमचं खूप महत्वाचं समृद्धी शक्तिपात आहे. आणि काय करायचं उद्या, उद्या उद्या तुम्हाला मेडिटेशनला अर्धा तास तरी लागेल. हेडफोन घालून छान बसा. आत्ताही मेडिटेशन घेईल, आत्ताही थोडा वेळ लागेल. शक्य असेल तर करा, खूप सुंदर आहे. ओके, तर सध्या 1 मिनिट हा. ओके, चला, इथपर्यंत कुणाला समजलं आहे का? आता मी मेडिटेशन घेणार आहे. नाही तर मनी ट्रीचं खूप सुंदर आहे. आणि हेडफोन घालून बसा, पाणी वगैरे पिऊन या. ओके, मग मेडिटेशन चालू असताना माझा व्हिडिओ बंद असेल, थोडा ब्रेक घेऊन या, वॉशरूमला वगैरे जाऊन या, मग मेडिटेशन मोठं असेल. चला, आणि उद्याचं मेडिटेशन मिस करू नका. उद्या पाडवा आहे, त्या एनर्जी खूप सुंदर असतात. हा, चला, कुणाला काही क्वेश्चन नसेल, एक ब्रेक घेऊन या, पाणी वगैरे पिऊन या. मिठाचं पाणी बनवून झाल्यापासून, हो, तसंच करा. ओके सुरेखा मॅम. चला, सगळे आले, त्याच्यानंतर आपण सुरू करू. हम्म. चला, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, मेडिटेशन नाही करायचं का? खूप सुंदर रिझल्ट येतो. आजच्या आणि उद्याच्या छान एनर्जी तुमच्या येतील. ओके, आणि मला मग सांगा, पुढच्या दसऱ्यापर्यंत असेल तर काय तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंज झाली. ओके, करू शकतात ना, प्रेग्नेंट वुमन मेडिटेशन का नाही करू शकत? किती सुंदर आहे. काही वर्षांनी तुमचं बाळ छान प्रोग्रेस केल्यावर बोलतील, तू पोटात असताना तुझी मम्मी काय करत होती, काय खाल्ली. ओके, काय प्रॉब्लेम, बिंदास करू शकतात, त्याचा काय फरक आहे. चला, ओके, चला, बसले आहेत. व्हेरी नाईस. छाया पाटील मॅम, चला, नमस्कार छाया मॅम. तुमचं खूप छान आहे. लोगो खूप छान आहे. असं मला आवडला, तो खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. सरोज मॅमचं पण सुंदर आहे, आणि मनीषा मॅमचं पण आवडलं. एकदम प्रोफेशनल. चलो, विल स्टार्ट हा. चला, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, डोळे हलके बंद. सूचना. चला, संजय सरांना उद्या 1 मिनिट. मग उगीच कोणाचे नाव. दीपाली केले मॅम, नमस्कार. खूप दिवसातून बघितलं तो. नमस्कार. हॅलो सर. ठीक आहे. सर ते मॅजिक चेकचं केलं होतं, ते कम्प्लीट झालं ना सर? व्हेरी नाईस. चला, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू.
हे सर्वांना ओके. चला, पाठीचा कणा ताठ ठेवा, डोळे हलके बंद. आपल्या जीवनात प्रत्येकाला शांतता, स्थैर्य, आरोग्य, प्रेम आणि भरभराट हवी असते. तर ध्यान म्हणजे मन स्थिर करणं, ऊर्जा जागृत करणं आणि आपल्या अंतःकरणाशी संपर्क साधणं. ध्यानामध्ये जेव्हा आपण विशिष्ट कल्पना किंवा व्हिज्युअलायझेशन करतो, तेव्हा आपलं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड त्या चित्राला सत्य मानतं आणि त्यानुसार वास्तव घडवतं. तर पैसा हा फक्त कागदाचा तुकडा किंवा नाणी नाहीत. पैसा म्हणजे ऊर्जा. ही ऊर्जा आपण जितक्या सहजपणे आकर्षित करू, तितक्या सहजपणे आपल्या जीवनात संधी, यश आणि भरभराट येते. म्हणूनच आपण आज इथे करणार आहोत एक खास ध्यान, एक खास मेडिटेशन, मनी ट्री ध्यान. ह्या ध्यानामध्ये आपण आपल्या मनाच्या डोळ्यांसमोर एक भव्य समृद्धीचा वृक्ष उभा करणार आहे. हा वृक्ष आपल्या जीवनात सतत धन, संधी आणि यशाचा प्रभाव आणणार आहे. आता एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. पुन्हा श्वास घ्या, हळूवार सोडा. तुमचा श्वास जितका खोल तितकं मन शांत होत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुमचं मन रिकामं होत आहे. ज्या ज्या विचारांनी तुमचं मन भरलेलं होतं, ते हळूहळू आकाशात विरघळून जात आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक स्नायू सैल होत आहे. पाय, गुडघे, मांडी, कंबर, पोट, छाती, खांदे, मान, चेहरा, सगळं
हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. आता माझ्या मागे मनामध्ये ॲफर्मेशन बोलायचं आहे. मी ध्यानासाठी तयार आहे. माझं मन शांत आहे. मी समृद्धीच्या ऊर्जेला स्वीकारायला तयार आहे. माझ्या जीवनात भरभराट आणि आनंद वाहत आहे. आता कल्पना करा, तुम्ही स्वतःला एका शांत सुंदर बागेत उभं असल्याचं अनुभव करत आहात. ही बाग खूप हिरवीगार आहे. पक्ष्यांचा मंद गोड किलबिलाट ऐकू येत आहे. हवेतील सुगंध तुम्हाला आनंद देत आहे. आता तुमच्या डोळ्यांसमोर दूरवरून एक प्रकाशमान वृक्ष तुम्हाला दिसत आहे. तो वृक्ष इतर झाडांसारखा नाही. त्याच्या फांद्यांवर हिरव्या पानांबरोबर सुवर्णपर्णे चमकत आहे. काही पानं नोटांसारखी दिसत आहे. काही नाणी चमकत आहे. काही पानं हिरव्या हिऱ्यासारखी झळकत आहे. जणू हा वृक्ष तुम्हाला म्हणत आहे, मी तुझा समृद्धीचा वृक्ष आहे. मी तुझ्या जीवनात भरभराट, पैसा, संधी आणि आनंद आणण्यासाठी इथे आहे. आता तुम्ही हळूहळू त्या वृक्षाकडे चालायला सुरुवात करता. चालताना तुमचं प्रत्येक पाऊल हलकं होत आहे. तुमचं मन आनंदाने भरत आहे. हृदयामध्ये एक हलकं उबदारपणा जाणवत आहे. जणू हजारो वर्षांपासून तुम्ही ह्या क्षणाची वाट बघत होतात.
आता तुम्ही ह्या वृक्षाच्या खोडाजवळ पोहोचले आहे. तुम्ही हलकेच तुमचे दोन्ही हात त्या वृक्षावर ठेवत आहे. वृक्षाच्या खोडातून एक शक्तिशाली सुवर्ण ऊर्जा तुमच्या हातांमधून तुमच्या संपूर्ण शरीरात वाहत आहे. तुमच्या हातात एक उबदारपणा आहे. हातांमधून ही ऊर्जा हृदयापर्यंत आणि मग संपूर्ण शरीरात ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. ही ऊर्जा तुमच्या प्रत्येक पेशी नवीन शक्ती, आत्मविश्वास आणि समृद्धी भरत आहे. आता ह्या वृक्षाच्या एका फांदीवरून एक सुवर्ण पान खाली पडलं आहे आणि ते तुमच्या हातामध्ये आलं आहे. तुमच्या हातामध्ये ते सुवर्ण पान आहे आणि त्या पानातून एक प्रकाश किरण थेट तुमच्या हृदयात प्रवेश करत आहे. हा प्रकाश तुमचं हृदय पैशाच्या भरभराटीच्या, करिअर आणि व्यवसायाच्या संधींना भरून टाकतो आहे. आता तुमच्या अवतीभोवती एक आकर्षणाची शक्ती जागृत झाली आहे. तुमचं मन, विचार आणि कृती या सर्व गोष्टी आता पैशाला, समृद्धीला आणि यशाला सहज आकर्षित करत आहे. आता ह्याच अवस्थेत पुढील ॲफर्मेशन्स मनात किंवा मोठ्याने माझ्या मागे म्हणा. मी समृद्धीचा चुंबक आहे. माझ्या जीवनात धन, पैसा आणि संधीचा अखंड प्रभाव आहे. माझ्या जीवनात धन, पैसा आणि संधीचा अखंड प्रभाव आहे. माझा मनी ट्री नेहमी हिरवा असतो, नेहमी फुलतो. मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे.
पैसा माझ्याकडे सहजपणे येतो, प्रेमाने येतो आणि योग्य मार्गाने येतो. आता कल्पना करा की हा वृक्ष तुमच्याशी बोलत आहे. तो तुम्हाला सांगत आहे, तू माझं मूल आहेस. मी तुझ्या आयुष्यात नेहमी पैसा, यश आणि संधीची फळं देईल. जसा जसा तू मला आठवशील तसा तसा मी तुला समृद्धीची ऊर्जा पाठवत राहील. बघा, हे शब्द तुमच्या मनात खोलवर कोरले जात आहेत. तुम्ही या मनी ट्री समोर बसलेले आहेत आणि ह्या वृक्षाचा सुवर्ण प्रकाश अजूनही तुमच्या भोवती झळकत आहे. या क्षणी तुम्ही समृद्धीला फक्त पैसा म्हणून नाही, तर एक संपूर्ण जीवनाचा प्रवाह म्हणून पाहत आहोत. समृद्धी म्हणजे आरोग्य, प्रेमळ नाती, आनंदी मन, यशस्वी करिअर, आर्थिक भरभराट. आता कल्पना करा की या मनी ट्रीच्या प्रत्येक फांदीवर जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रांचे फळं लटकत आहे. एका फांदीवर पैशाची नाणी आणि नोटा आहे. हे तुमचं आर्थिक जीवन आहे. दुसऱ्या फांदीवर सुवर्ण प्रकाशात चमकणारी हृदय आहे. हे तुमचं नातेसंबंधाचं जीवन आहे. तिसऱ्या फांदीवर हिरव्या पानांबरोबर औषधी फळं आहेत. हे तुमचं आरोग्य आहे. चौथ्या फांदीवर पुस्तक, पेन आणि ज्ञानाची दिवे आहेत. हे तुमचं शिक्षण आणि करिअर आहे. पाचव्या फांदीवर आनंदाने हसणारी लहान मुलं आहेत. हे तुमचं कौटुंबिक सुख आहे. आता कल्पना करा, ह्या मनी ट्रीची मुळं
खोल जमिनीत शिरली आहेत आणि त्या मुळांमधून पृथ्वीची स्थिरता, सुरक्षितता आणि शक्ती तुमच्या शरीरात येत आहे. ही मुळं तुम्हाला सांगत आहेत, तू सुरक्षित आहेस, तुझ्या जीवनाची पायाभरणी मजबूत आहे, तुझं रूट चक्र पूर्णपणे बॅलन्स आहे. तू जे काही करशील त्यात तुला स्थिरता आणि यश मिळणार आहे. आता ह्या वृक्षाच्या खोडाकडे बघा. तो भक्कम, स्थिर आणि शक्तिशाली आहे. तो तुम्हाला सांगत आहे, तुझ्यात अपार ताकद आहे. कोणताही अडथळा, कोणतीही परिस्थिती तुला तोडू शकत नाही. आता ह्या वृक्षाच्या फांद्यांकडे लक्ष द्या. ते चारही दिशांना पसरले आहेत. प्रत्येक फांदी तुमच्या जीवनात नवीन संधी दर्शवत आहे. जणू त्या फांद्या तुम्हाला सांगत आहेत, तुझ्या आयुष्यात नवीन दारे उघडत आहे. नवीन लोक, नवीन संधी, नवीन मार्ग तुझ्याकडे येत आहे. या फांद्यावर लटकलेल्या फळांकडे लक्ष द्या. काही फळं रुपयांची आहेत, पैशांची आहेत. काही फळं यश, पुरस्कार, ओळख दर्शवतात. तुम्ही त्या फळांकडे बघतात जाणतात की ही सर्व फळं माझी आहेत. मी ती सहजपणे मिळवते आणि उपभोगते. आता कल्पना करा की हळूहळू तुम्ही वृक्षामध्ये विलीन होत आहात. तुम्हीच त्या वृक्षाचा एक भाग झाले आहात. तुमच्या शिरामध्ये एक सुवर्ण प्रकाश वाहत आहे. तुमच्या हृदयातून समृद्धीची ऊर्जा बाहेर पसरत आहे. तुम्हाला जाणवत आहे, मीच माझ्या समृद्धीचा वृक्ष आहे. माझ्यातूनच पैसा, संधी आणि आनंद निर्माण होत आहे. याच अवस्थेत पुढील अफर्मेशन्स मनातल्या मनात म्हणा. मीच माझ्या जीवनाचा मनी ट्री आहे. माझं अंतःकरण नेहमी समृद्धीची बीज पेरतं. मी जगाला समृद्धी देते आणि हे जग माझ्याकडे समृद्धी परत आणते. मी अपार संपत्ती, संधी आणि आनंदाचा स्रोत आहे. मी अपार संपत्ती, संधी आणि आनंदाचा स्रोत आहे.
आता तुम्ही ह्या वृक्षासमोर हात जोडतात. तुमचं हृदय आता कृतज्ञतेने भरलेलं आहे. हात जोडून त्या मनी ट्रीला सांगा, प्रिय मनी ट्री, तू मला सतत पैसा, यश आणि संधीची फळं देतोस. मी तुझी आभारी आहे. तुझी ऊर्जा माझ्या जीवनात नेहमी वाहत राहू दे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ही कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड तुमचं मन अधिक उघडं करत आहे. जितकी कृतज्ञता तितकी समृद्धी तुमच्याकडे येत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. आता हळूहळू तुमचं लक्ष पुन्हा श्वासांकडे आणा. जेव्हा तयार असाल हळूवार डोळे उघडायचे आहेत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. चला, कसं वाटलं कुणाला? उद्याचं महत्वाचं आहे. हा, उद्या आपण करू. चला, ठीक आहे. चलो, कसं वाटलं हर्षदा मॅम? खूप छान वाटलं. व्हेरी नाईस. उद्याचं एकदम सेशन मस्त. मिस करायचं नाही. ओके. उद्या किती वाजता आपलं? 6 उद्या वाजता ना? उद्या सकाळी 6 वाजता आहे. ओके. एकदम रिलॅक्स वाटलं. चला, थँक्यू सो मच. बाकी तुम्हाला PDF येऊन जातील आणि ते कसे काढायचे, कसे प्रिंट आउट त्याचं येऊन जाणार आहे, ग्रुपवर येऊन जाईल. ओके. सकाळी 6 वाजता न चुकता हजर राहायचं आहे. ओके. चला, एनी क्वेश्चन्स उद्याबद्दल? तसं चला, ज्यांना आवडलं थँक्यू सो मच. बाकी आपण उद्या थँक्यू सो मच. मग उद्या सकाळी 6 वाजता आपण भेटू. आणि कुणाकडे असे जुने स्टुडंटने खरंच ते कार्ड वगैरे बनवलं असेल ते घेऊन ठेवा. छान एनर्जी त्याला येते. ओके. करा. उद्या पाडवा आहे, नवीन दिवस आहे, या सगळ्या गोष्टींची सुरुवात करा. चला, थँक्यू सो मच. उद्या आपण सकाळी 6 वाजता. मिनिट यू झूम. चला, चला, सर्वांनी मला ऐकून घेतलं. सर्वांचे खूप खूप आभार. उद्या आपण सकाळी 6 वाजता भेटूया. ओके. चला, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. नवीन बॅच आहे मास्टर लेवलची, रेग्युलर उद्या आपण घेऊया. ओके. संध्याकाळी 8 वाजता रेग्युलर बॅच असेल. थँक्यू सो मच.